उसकी साडी मेरे साडी से सफेद कैसे. दुसऱ्यांचं माझ्यापेक्षा चांगलं कसं काय? किंवा दुसऱ्यांचं किती छान आहे आणि माझं नाहीये. किंवा माझं खूपच छान आहे, दुसऱ्यांचं तेवढं काही छान नाहीये. हे आहे कंपॅरिझन. आपण कळत नकळत हे कंपॅरिझन करत असतो. कंपॅरिझन केल्याने आपल्या मानसिक स्वास्थ्यावर काही परिणाम होतो का? याच विषयी आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपत्री शिसोदे आपल्याशी आज संवाद साधणार आहे की कंपॅरिझन काय आहे, ते करायला पाहिजे का आणि त्याचे फायदे तोटे काही आहेत का. जेव्हा आपण आपलं स्वतःचं जे स्थान आहे समाजामध्ये ते कसं आहे हेचं मूल्यांकन करायला लागतो ना, त्यावेळेला आपण कंपॅरिझन करतो. तेव्हा आपण तुलना करतो. मी नेमकी कुठे स्टँड करते, या या ज्या समाजामध्ये मी आहे तिथे माझं स्थान काय आहे हे जेव्हा मला क्लिअर होत नसतं किंवा हे मला जाणून घ्यायचं असतं, त्यावेळेला मी माझं कंपॅरिझन दुसऱ्यांशी करत असते किंवा दुसऱ्यांचं कंपॅरिझन माझ्याशी करत असते की मी कुठे आहे आणि दुसरे कुठे आहेत, कोणत्या लेवलवर कोण उभं आहे. हे करत असताना होतं काय, एक तर आपण स्वतःला दुसऱ्यांपेक्षा सुपिरियर चांगलं समजायला लागतो किंवा दुसऱ्यांना आपल्यापेक्षा अधिक चांगलं आणि सुपिरियर समजायला लागतो. या दोन्ही केसमध्ये होतं काय, जेव्हा आपण स्वतःला खूप जास्त चांगलं समजायला लागतो, दुसऱ्यांपेक्षा आपण किती चांगलं आहोत, आपल्याकडे किती सगळं छान आहे, त्यावेळेला आपल्याला सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स यायला लागतो. आणि मग तो कधी अहंकारात त्याचं रूपांतर होईल हे सांगता येत नाही आणि त्याचे आपल्याला तोटेच होतात. ज्या वेळेला मी स्वतःला कमी समजते की लोक चांगले आहेत, माझं नाहीये चांगलं, अशा वेळेला काय होतं, आपण स्वतःचं डिव्हॅल्युएशन करतो. आपण स्वतःचं मूल्यांकन जे आहे ते कमी करतो. आपण स्वतःची सेल्फ एस्टीम, सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो सगळा कमी करून टाकतो आणि मग जी काही प्रगती होणार आहे ती सगळी थांबते. त्यामुळे जेव्हा आपण तुलना करतो दुसऱ्यांशी, त्यावेळेला आपल्याला बहुतेक वेळा आपल्याला त्याचा त्रासच होतो. केव्हा फायदा होतो? फार क्वचित होतो, पण होतो. केव्हा होतो? ज्यावेळेला मी बघते की समोरच्याचं छान आहे आणि त्याने ते कसं मिळवलं आणि मी त्याच्याने इन्स्पायर होऊन मी सुद्धा काहीतरी करायला लागते. दुसऱ्याचं चांगलं आहे आणि मी खराब आहे असं न समजता, दुसऱ्याचं चांगलं आहे आणि मला तेच असं मिळवायचं असेल तर मी काय करायला पाहिजे? असा जर का थॉट असेल कंपॅरिझनमध्ये, तुलना करताना असा जर का थॉट येत असेल, तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. पण असा विचार फार कमी वेळा येतो. म्हणून शक्यतो आपण तुलना नको करायला. असं जरी मी म्हणत असले तरी तुलना ही खूप सहज प्रवृत्ती आहे आपली. म्हणजे दोन गोष्टी दिसल्या की आपण लगेच तुलना करतो. दोन लेकरं खेळत असतील, कोण चांगलं खेळतं आहे, दोन दोन काहीही वस्तू असतील, आपण लगेच तुलना करतो. दोन बॉल असतील, दोन भाज्या असतील, काहीही असेल, लगेच आपण तुलना करतो आणि काय चांगलं आहे, काय खराब आहे, लगेच जजमेंट देतो. तर ही आपली सहज प्रवृत्ती आहे. ही आपल्याला थोडीशी कमी करायची आहे. तुलना करायला हरकत नाही. कुणाशी करायची तुलना? तुलना आपल्याला आपल्या स्वतःशी करायची. जेव्हा आपण समाजाशी तुलना करतो त्यावेळेस आपलं स्थान शोधत असतो. आपण रेसमध्ये असतो. त्या रेसमध्ये आपल्याला नाही जायचंय. आपल्याला आपली तुलना स्वतःशीच करायची. का करायची आहे? कारण मी काल जे काही करत होते त्याच्यापेक्षा आज जर मी चांगलं करत असेल, त्याचा अर्थ मी प्रगती पथावरती आहे. कालपेक्षा आज मला जमत नसेल, त्याचा अर्थ काहीतरी गडबड होतीये. तिथे मी सुधारणा करायची गरज आहे, तिथे काम करायची गरज आहे, तिथे लक्ष द्यायची गरज आहे, हे माझ्या लक्षात येईल. आणि हे सगळं करत असताना आपण आपल्या यशाचा आलेख जो आहे आपण स्वतःच काढतोय. त्यामुळे काय करायचं, किती करायचं हे सगळं सेल्फ कंट्रोल जो आहे, माझ्या यशाचा, माझ्या आनंदाचा, हा सगळं माझ्या हातात आहे. आणि जेव्हा कंट्रोल आपल्या हातात असतो त्यावेळेला आपण अधिक चांगल्या पद्धतीने काम करतो. ज्यावेळेला आपण दुसऱ्यांशी तुलना करतो त्यावेळेस आपण रेसमध्ये असल्यासारखं करतो आणि कोणीतरी पुढे जात आहे, कोणीतरी मागे राहतंय. प्रत्येक जणांचा स्पीड वेगळा आहे, प्रत्येक जणांची स्टार्टिंग पॉइंट वेगळा आहे, प्रत्येक जणांची परिस्थिती वेगळी आहे. मग आपण तुलना कशी काय करू शकतो? म्हणजे हे असं म्हणल्यासारखं, एक माणूस बसलेला आहे, एक उभा आहे आणि उभा माणूस म्हणतो की मी तुझ्यापेक्षा उंच आहे. बसलेला आहे आणि उभा आहे, ही तुलना होऊच शकत नाही. तसंच दोन व्यक्तींमध्ये कधीच तुलना होऊ शकत नाही. कारण प्रत्येकाचं स्टार्टिंग पॉइंट वेगळा आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, व्यक्तिमत्व वेगळं आहे. म्हणजे एकच घटना जरी घडत असली तरी त्या घटनेचं इंटरप्रिटेशन सुद्धा दोन लोकं वेगवेगळ्या पद्धतीने करतात. अहो एवढंच कशाला, आपणच एकच घटना वारंवार घडली तर त्याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळं करतो आपल्या मनस्थितीनुसार. त्यामुळे जेव्हा आपण दुसऱ्यांशी तुलना करतो त्यावेळेला मॅक्झिमम वेळा आपण तोट्यात असतो. तुलना जर करायची असेल तर आपल्याला आपली स्वतःशी तुलना करावी लागेल.
जेणेकरून आपला जो विकास आहे, आपलं जे डेव्हलपमेंट आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने डिझाईन करू शकतो. जे चाललंय, जसं चाललंय असं न करता ठरवून गोष्टी ज्या हव्या आहेत त्या मार्गावरती आपण चालू शकतो. त्यामुळे कंपॅरिझन आपण स्वतःशी करूया, समाजाशी, लोकांशी आपण करायचं टाळायचा प्रयत्न करूया. होईल, पण जेव्हा-जेव्हा होईल त्यावेळेस आपण स्वतःला सांगू, की मला करायचं नाहीये आणि मग हळू ते कमी होणार आहे. चला तर मग हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा आणि त्यांच्याशी सुद्धा कंपॅरिझन करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.